नमस्कार, आगळीवेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण मस्त इथे चटकदार चविष्ट झणझणीत तोंडाची चव वाढवण्यासाठी कांद्याची चटणी कशी करायची ते बघणार आहे। एकदम सोप्या पद्धतीने ही चटकदार चविष्ट मस्त अशी झणझणीत कांद्याची चटणी बनवून तयार होते। तोंड लावणीसाठी ही कांद्याची चटणी तुम्ही बनवून ठेवू शकता, खायला खूप छान लागते। रेसिपी खूप सोपी आहे, पटकन रेसिपीला सुरुवात करूया। पण तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। झटकीपट रेसिपीला सुरुवात करूया। तर कांद्याची चटणी बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी इथं गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे। यामध्ये 2 चमचे तेल घालून घेऊया। तेल हलकसं गरम करून घ्यायचं। तर बघा इथं तेल हलकसं गरम झालं आहे। यामध्ये 1 चमचा जिरं घालायचं आहे आणि जिरं छान असं फुलून घ्यायचं। तर इथं आपण मस्त अशी चटकदार कांद्याची चटणी बनवत आहे। तर बघा जिरं फुलायला सुरुवात झाली। आता यामध्ये ठेचलेला लसूण घालायचा आहे। तर इथं 1 कांडी लसूण सोलून घेतला, नंतर तो ठेचून घेतला आहे। आता हा यामध्ये घालायचा। मस्त अशी खमंग फोडणी बसते आणि सुवासही खूप छान येतो। आता यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे। तर बघा इथं 3 मोठ्या आकाराचे कांदे घेऊन असे कापून घेतले। तुम्ही बघू शकता छान असा जाड कांदा कापायचा, म्हणजे खाताना खूप छान लागतो तो। आणि थोडीशी इथं माझ्याकडे कोथिंबीर देखील आहे। कांदा यामध्ये घालून घेऊया। गॅस हा मंद आचेवरच करून घ्यायचा। तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ही कांद्याची चटणी खूप चविष्ट लागते। कांदा व्यवस्थित परतून घेऊया। आता कांदा लवकर शिजावा म्हणून यामध्येच आपण चवीप्रमाणे मीठ या कांद्यामध्येच घालून घ्यायचं। यामुळे कांदा पटकन शिजण्यास मदत होतो। आता कांदा मस्त 5 ते 6 मिनिटं चांगला असा मऊ शिजवून घेऊया। बघा इथे कांदा मस्त असा शिजून घेतला आहे। छान कांद्याला सोनेरी रंग आला आहे। तर कांदा अजिबात कच्चा ठेवायचा नाही, छान असा मऊ शिजून घ्यायचा। आता यामध्ये आपण बाकीचे मसाले सुद्धा घालून घेऊया। तर इथं 1 चमचा लाल तिखट घेतलं, यामध्ये घालूया। अर्धा चमचा हळद आणि अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आहे, हा यामध्ये घालूया। आणि हे सगळं साहित्य कांद्यामध्ये एकजीव करून घ्यायचं। तर ही कांद्याची चटणी खूप अशी चविष्ट लागते। तोंड लावणीचा प्रकार म्हणून तुम्ही ही कांद्याची चटणी खाऊ शकता किंवा अशी सुद्धा पोळी भाकरीसोबत खाल्ली तरी चालेल, खूप छान लागते। आता 3-4 मिनटं आपण ही परतून घेऊया। बघा 3-4 मिनटं कांद्याची चटणी मी व्यवस्थित अशी परतून घेतली। आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालू खूप सारी आणि एकदा परत मिसळून घ्यायचं। बघा इथं व्यवस्थित मी इथंही मिसळून घेतलं। आता गॅस करूया बंद। मस्त आपली चविष्ट कांद्याची चटणी बनवून तयार आहे। लगेच सर्व करून घेऊया। बघा मस्त इथे चटकदार आपली कांद्याची चटणी बनवून तयार आहे। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मस्त ही चविष्ट झणझणीत चटकदार कांद्याची चटणी तर झालीच पाहिजे। तोंड लावणीचा प्रकार म्हणून तुम्ही ही कांद्याची चटणी खाऊ शकता। जेवणाची मज्जाच वेगळी येते किंवा मग अशीच पोळी किंवा भाकरीसोबत खाल्ली तरी खूप छान लागते। करायला खूप सोपी आहे, तुम्ही सुद्धा करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा की रेसिपी कशी झाली ते। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा। तसेच आगळीवेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, जेणेकरून मी छान छान रेसिपी अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल। आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। अशीच छान छान रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की बनवून खात जा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।